शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे। राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला दिवसा मोफत वीज देण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं फडणवीस यांनी सांगितलंय। कागल इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते। या वर्षा अखेरपर्यंत 90% आणि पुढील वर्षी 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। तसंच शेतकऱ्यांना थकबाकी नसल्याचं प्रमाणपत्रही देण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी राज्य सरकार दरवर्षी 25,000 कोटी रुपये खर्च करत असल्याचं फडणवीसांनी म्हटलं। तसंच शेतकऱ्यांची 58,000 कोटी रुपयांची थकबाकी सरकारनं भरली असून सौर कृषी वाहिनी योजनेला गती दिल्यामुळे सध्या 74% शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान कर्जमाफीच्या निर्णयातून 56,000 शेतकऱ्यांना लाभ मिळाल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। यासोबतच साखर उद्योगासाठी इथेनॉल धोरण महत्त्वाचं असल्याचं फडणवीस म्हणाले। साखर कारखानदारीत झिरो वेस्ट संकल्पनेतून सीबीजी आणि सीएनजी निर्मिती केली जाणार असून कोल्हापूर जिल्ह्यात देशातील पहिला एकत्रित सीबीजी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे। यासोबत आपल्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा आपण निर्णय केला। आज दरवर्षी राज्य सरकारच्या तिजोरीतून 25,000 कोटी रुपये वीज मंडळाला आम्ही देतो आणि शेतकऱ्यांकरता मोफत वीज त्या ठिकाणी खरेदी करतो। आणि एवढंच नाही तर लोक विशेषतः आमचे शेतकरी हुशार आहेत। ते म्हणाले, साहेब ठीक आहे तुम्ही आता तर वसूल करत नाही, पण आमची जुनी थकबाकी आहे त्याचं तुम्ही नेमकं काय करणार आहात? नाही तर 5 वर्षांनी परत आमच्या डोक्यावर तलवार की तुमची 2022 ची थकबाकी, 2020 ची थकबाकी, 21 ची थकबाकी। राज्य सरकारने निर्णय केला आणि शेतकऱ्यांची 58,000 कोटी रुपयाची थकबाकी एक रकमी माफ करायचा निर्णय आपण केला। याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुढच्या काळात सगळ्या शेतकऱ्यांना तुमची कुठलीही थकबाकी नाही अशा प्रकारचं बिल किंवा अशा प्रकारचा रिपोर्ट आम्ही प्रमाणपत्र आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत। यासोबत सौर कृषी वाहिनी योजना आपण लागू केली। 2-2.5 वर्षापूर्वी आम्ही सांगितलं होतं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज आम्ही देऊ। आता आम्ही जवळपास 74% शेतकऱ्यांना दिवसा वीज देतो। आता 8 तास देतो, हळूहळू 12 तासापर्यंत जाऊ, पण 74% शेतकऱ्यांना आता दिवसा वीज देतो। या वर्षाच्या शेवटापर्यंत 90 ते 95% शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देऊ आणि पुढच्या वर्षीपर्यंत काही अपवाद वगळता 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यायची आहे। पहिल्यांदा 8 तास आणि त्याच्यानंतर 12 तास आमच्या शेतकऱ्यांना दिवसा आणि मोफत वीज ही देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि ते आम्ही या ठिकाणी यशस्वी देखील करून दाखवलाय।